समुद्र म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो लांबच लांब किनारा, माडांची डोलणारी झाडं, संध्याकाळच्या केशरी प्रकाशात चमकणाऱ्या लाटा, दूरवर दिसणारी एखादी मासेमारीची होडी आणि खळकांवर आदळणाऱ्या फेसाळणाऱ्या पाण्याचा आवाज. या समुद्राच्या लाटांशी जमिनीचा एक वेगळाच खेळ सुरू असतो. मग समोर डोंगर असो, खडक असो किंवा नदीचा प्रवाह असो, लाटा सतत येतात, आदळतात, परत जातात, पुन्हा नव्याने धावून येतात. या अखंड स्पर्शातून निसर्ग हळूहळू आपलं रूप घडवत असतो. कुठे खडक झिजून सुंदर आकार तयार होतात, तर कुठे वाळू साचून नवे किनारे तयार होतात. कुठे समुद्राला भेटताना गाळ टाकते, तर छोट्या छोट्या बेटांचा जन्म होतो. जिथे काल काहीच नव्हतं, तिथे आज एखादं नवीन जग उभं राहतं. या बदलांसोबत तिथे एक नवीन जीवसृष्टीसुद्धा आकार घेत असते. पक्षी येतात, खेकडे घर करतात, लहान मासे आधार शोधतात, वनस्पती रुजतात, निसर्ग पुन्हा नव्याने श्वास घ्यायला लागतो. म्हणून समुद्राच्या लाटा फक्त पाणी नसतात, तर त्या सर्जनशील असतात. त्या घडवतात, बदल घडवतात आणि जीवनाला नवीन स्थान देत राहतात. पण समुद्राचं सौंदर्य फक्त इथे संपत नाही. किनाऱ्याच्या कुशीत अजून एक अद्भुत शांत जीवनानं समृद्ध अशी दुनिया दडलेली असते. ती म्हणजे कांदळवनं, ज्याला आपण खाऱ्या पाण्याचे जंगल म्हणतो किंवा खारफुटीचं जंगल म्हणतो. मला अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याजवळ मोचेमाड बीचवर, जिथे मोचेमाड नदी समुद्राला मिळते, त्या संगमाजवळ अशाच एका कांदळवनात जाण्याची संधी मिळाली. आणि खरं सांगायचं तर हा फक्त अनुभव नव्हता, तर तो जाणीव होती, जाणवणारा होता. पहिल्यांदा त्या भागात पोचलो तेव्हा समुद्राच्या मोकळ्या विस्तारातून हळूहळू आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश करतोय अशी भावना झाली. नदीचं शांत पाणी, दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या हिरव्यागार झाडांच्या रांगा आणि त्यांच्या मुळांनी चिखलातून वर श्वास घेणारे आकार, जणू निसर्गाने स्वतःची एक वेगळी शिल्पकला इथे तयार केली आहे, उभी केली आहे. आमची बोट हळूहळू पुढे सरकत होती. पाणथळीतून येणारी बारीक वाळू नदीच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर साचत जाते आणि काळाच्या ओघात तिथे तयार होतात छोटी छोटी बेटं. त्या बेटांना कोणी बांधलेलं नसतं, ती निसर्गातः स्वतःच घडवत असतात. ही आहे कांदळवन, कांदळाची झाडं आणि मुळं. तर पक्ष्यांचे थवे इथे विसावतात, खेकडे घर करतात, छोट्या वनस्पती रुजतात आणि हळूहळू एक स्वतंत्र निसर्ग जन्म घेतो. जणू पृथ्वी रोज नव्याने स्वतःचं चित्र रंगवत असते. ही झाडं साधी नाहीत. खाऱ्या पाण्यात भरती ओटीच्या सतत बदलणाऱ्या परिस्थितीत चिखलात रुजून टिकणारी ही विलक्षण वनस्पती आहे. जिथे इतर झाडं जगू शकत नाही, तिथं कांदळवनं फुलतात. म्हणूनच त्यांना निसर्गाचे योद्धे म्हणायला हवं. या झाडांच्या मुळांकडे पाहिलं की आश्चर्य वाटतं. काही मुळं जमिनीबाहेर आलेली, काही कमानीसारखी पसरलेली, काही अगदी श्वास घेण्यासाठी वर आलेली, कारण चिखलात ऑक्सिजन कमी असतो म्हणून. या झाडांनी स्वतःचं वेगळं जगण्याची पद्धत निर्माण केली आहे, निसर्गाशी जुळून घेत. पण कांदळवनाचं खरं महत्त्व त्यांच्या रचनेत नाही, तर त्यांच्या कामात आहे. समुद्राच्या प्रचंड लाटा किनाऱ्यावर आदळतात, वादळं येतात, पाण्याचा मारा होतो, तेव्हा ही जंगलं ढाल बनून उभी राहतात. जमिनीची धूप रोखतात, किनाऱ्याचं रक्षण करतात आणि अनेक गावांना ते सुरक्षित ठेवतात. याहूनही महत्त्वाचं म्हणजे ही जंगलं असंख्य जीवाची घरं आहेत. छोट्या माशांची पिल्लं, खेकडे, कोळंबी, पक्षी, जलचर, अनेक जीवांचं बालपण ह्या मुळांमध्ये वाढतं.
म्हणून कांदळवन म्हणजे समुद्रातील बालसृष्टीची जणू बालवाडीच आहे. आज त्या शांत पाण्यात बोट हळूहळू पुढे जात असताना कधी अचानक एखादा पक्षी उडताना दिसतो किंवा झाडावर ध्यान करून बसलेला दिसतो. कधी पाण्यावर तरंग उमटतात, कधी चिखलातून खेकडा पडताना दिसतो. सभोवताली इतकी शांतता असते की स्वतःच्या श्वासाचाही आवाज ऐकू येईल असं वाटतं. आणि ते प्रतिबिंब मोचेमाडसारख्या ठिकाणी अशा सफरेंमुळे पर्यटनाला एक वेगळा अर्थ आहे. पण ते एवढे कमर्शियल नाही. हा भाग वेगळा. फक्त बीचवर फोटो काढणं किंवा समुद्र पाहणं म्हणजे निसर्ग समजून घेणं, त्याच्याशी जोडणं आणि त्याचं महत्त्व जाणणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, पण दुर्दैवाने जगभरातली कांदळवनं आजच्या धोक्यात आहेत. नागरीकरण, खाड्या बुजवणं, प्रदूषण, बेकायदेशीर बांधकामं, हवामान बदल या सगळ्यांचा परिणाम या नाजूक परिसंस्थेवर होत आहे. म्हणूनच 26 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, तर आपल्याला निसर्गाच्या या रक्षकाची आठवण करून देणार आहे. मोचेमाडच्या या कांदळवनातून फिरताना एक गोष्ट स्पष्ट जाणवली. समुद्र सुंदर आहे, किनारा मोहक आहे, पण या सगळ्यांना जिवंत ठेवणारं जे हृदय आहे ते या हिरव्यागार कांदळवनात धडधडतं. म्हणूनच पुढील वेळी जेव्हा समुद्रकिनारी जाल तेव्हा फक्त लाटांकडे बघू नका, थोडंसं मागे वळून या जंगलाकडेही पहा. कारण निसर्गाची खरी ताकद अनेकदा या शांततेत जीवनात दडलेली असते. अशा या कांदळवनात फुलतात केवड्याची बनंसुद्धा, जे गंधित करतात आणि आपल्या देवाला आवडतात. केवड्याच्या वनात शिरताच सुगंध हलकेच बोलू लागतो आणि वाऱ्याच्या प्रत्येक श्वासामधून निसर्ग आपलं गाणं खोलू लागतो. उंच पानांच्या हिरव्या भिंती रानामध्ये डोलत राहतात आणि सावलीच्या त्या शांत कुशीत क्षणभर सारी चिंता वाहत राहतात. काटेरी वाटा, ओलसर माती आणि पावलांना स्पर्श देतात नवा. प्रत्येक झुडपात दडलेला जणू जीवनाचा आणखी एखादा ठेवा. पक्ष्यांची तिथे गुपित होते मैफिल, अंडी घालतात, नवीन जीवनाला देतात जीवन. सूर तालावर पहाट असते दवबिंदीच्या मोत्यामधून. सूर्यकिरणही अलगद बसतात. केवड्याचं हे वन सांगतं, जपा धरणीचा हा श्वास जरा, सुगंधामधून या शांततेचा माणूस भेटतो स्वतःलाच पुन्हा, माणूस भेटतो स्वतःलाच पुन्हा. धन्यवाद.
समुद्र पण ते मोठेमाडचंच लागतो. अच्छा. आणि इकडे काय सागर तीर्थ का? या साईडने सागर तीर्थ. बरं बरं. उतारतली रे. सगळीकडे समुद्र, ही नदी समुद्राला मिळते आहे. संगम नदी समुद्राला मिळते. संगम, या संगमावर एक जलपरी आहे लाल रंगाची, समुद्रातून आली आहे. आणि हे वाळूचं बेट तयार झालं आहे. पलीकडे दिसतोय तो आरावली बीच, हा मोचमाड बीच. मागे मागे दिसतंय ते आराकिला हॉटेल. ते हॉटेल आराकिला हॉटेल. आणि यांची बोट, या बोटीवर मी आलो इथे. आणि इथे सगळं हे मोचमाड बीचचा किनारा आहे. पलीकडे बीच आहे सगळं.